स्टार्ट. या ठिकाणी पैशाची कार्यशाळा या यूट्यूब चॅनलवरती मी सरांचं स्वागत करतो. सर, तुमचा परिचय द्या. आपण काय आपण कसं? मी बद्रीनाथ तळेकर, राहणार फुलसंगी आहे. सध्या राहण्यासाठी बीडमध्येच नव्हतो. आमचे बॉक्सिंग, कराटे आणि समोराय म्हणजे तलवारबाजी याचे क्लासेस आपल्या जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे घेतो आपण. त्याचा वेळ असतो संध्याकाळी 6:30 ते 8. त्यामध्ये मुलांना 5% आरक्षण आहे. नोकरीमध्ये 5% आरक्षण झाला भेटतं. त्याच्या 10वी 12वी 25 मार्क ग्रेस गुण आहे याला. 10वी आणि 12वी याला 25 मार्क्सच भेटते. याचा मुलांना भरपूर एक शारीरिकदृष्ट्या म्हणजे निरोगी राहण्यासाठी याचा भरपूर फायदा होता. काय म्हणजे बॉक्सिंग शिकले, कराटे शिकले तर तुम्ही तुमचं वैयक्तिक संरक्षण स्वतः करू शकता. तुम्ही दुसऱ्यांची तुम्हाला गरज पडणार नाही आहे. काय त्यासाठी मुलींसाठी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलींसाठी याचा भरपूर फायदा आहे. तर त्यासाठी तुम्ही होईल तेवढं प्रयत्न करा. जीवनामध्ये आत्मसंरक्षण खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही खूप श्रीमंत झाले तर तुम्हाला 4 बॉडीगार्ड पाळावं लागतात. प्रत्येक वेळेस 4 बॉडीगार्ड सोबत राहू शकतात किंवा 4 बॉडीगार्डच आपल्यावर पलटले तर मग काय करायचं? तर त्यावेळेस आपल्या स्वतःची सुरक्षा करता आली पाहिजे. मग त्याबद्दल थोडंसं गाईड करा किंवा आत्मसंरक्षण किती महत्त्वाचं. गोष्ट कशी आहे, आपण कधी एकटे जातो तर आपल्याला माहीत नसते कधी कोणता प्रसंग येणार आहे आपल्यावरती. त्यावेळेस जर तुम्हाला जर कला येत असेल, कोणती येत असेल, समज बॉक्सिंग असेल किंवा कराटे असेल किंवा कोणतीही शस्त्रकला असेल, ही जर तुम्हाला येत असेल तुम्हाला कोणत्या बॉडीगार्डची किंवा शस्त्राची कशाची गरज पडणार नाही आहे. तुम्ही तुमचं वैयक्तिक संरक्षण स्वतः करू शकताय. कोणाची तुम्हाला मदत मागण्याची गरज पडणार नाही किंवा काहीच नाही आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं संरक्षण आणि वैयक्तिक म्हणजे तुमच्या घरच्यांचं संरक्षण तुम्ही स्वतः करू शकता. बरोबर. आता म्हणजे एवढं हिंसेचं प्रमाण वाढले. तुम्ही जरी खूप चांगले असले तर जग तेवढं चांगलं नाही राहिलं. मग आपल्याला संघाशी संघ नासंघाशीही संघ करता आलं पाहिजे. समजा तुकाराम महाराज सांगितलं किंवा आपल्याला महात्मा गांधीची हिंसा पाळायचीच आहे. एखाद्याने आपल्या कानाखाली पहिली वाजवली तरी आपल्याला खायची, पण दुसरी आपल्याला वाजवता आली पाहिजे. इतकं आपल्याला निर्भर होता आलं पाहिजे. हो. तर स्वतःचं आत्मसंरक्षणामध्ये आपण कुठले कुठले प्रकार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. जर आत्मसंरक्षण करायचं म्हटलं तर तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या जर पाहिलं तर तुम्ही कराटे शिकतायत. कराटेमध्ये कसे स्टेप असतात पहा. कराटे हा 3 वर्षामध्ये तुमचा पूर्ण जो ब्लॅक बेल्टचा बेसिक आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये होऊन जाते. 3 वर्ष असं तुम्हाला ट्रेनिंग करावं लागणार आहे. नंतर समोराय म्हणजे ही जी तलवार आहे ती तलवार, त्या तलवारची तुम्हाला 3 वर्षे प्रॅक्टिस करावं लागते. त्यावेळेस तुम्ही काहीतरी करू शकता याच्यामधून. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही शस्त्र जे आहे ते कुठेही वागू शकत नाही, बरोबर आहे. परंतु जर तुमच्यावरती जर काही संकट आलंच तर तुम्हाला तलवार येत असेल किंवा लाठीकाठी येत असेल तर तुम्ही साईडला काठी पडलेली जरी असेल तुम्ही कमीत कमी तुमचं संरक्षण करण्यासाठी 7 ते 8 जणांना एक टाइम मारू शकता तुम्ही. वा. आपल्याला जर स्वतः कॉन्फिडन्स असेल किंवा आपण जर प्रशिक्षण घेतलेलं असेल तर आपल्याला स्वतःची सुरक्षा कधीही करता येते. आणि कुणी समजा आपल्या वाट्यात जात नाही, आपण जे म्हणतो की आपल्या कोणी वाट्यात जायला नाही पाहिजे, पण तेवढं आपण स्वतः तत्पर राहिलं पाहिजे. काही प्रश्न तुम्ही विचारा. आपलं सुरुवातीचं शिक्षण कोणत्या शाळेमध्ये झालं? सर, माझं शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा फुलसंगी येथे झालं 10वी पर्यंत. तिथून पुढं 11वी 12वी माझं जय भवानी कॉलेज आहे गडी तिथं झालं. त्यानंतर मी फर्स्ट इयरला बलबीन कॉलेज इथे ॲडमिशन घेतले. आपल्याला या खेळाची आवड कधी निर्माण झाली किंवा कुठे काही प्रात्यक्षिक बघितलं होतं का? मला या खेळाची आवड 5वीला असताना मी झाली होती. 5वीला असताना आम्हाला माझे मास्टर डोंगरे सर होते शिरूर कासारमधले. त्यांनी आमच्या गावामध्ये क्लासेस चालू केले होते. त्यावेळेस आम्हाला पाहून खूप म्हणजे असं वाटलं की आम्हाला सुद्धा खेळावं.
असे मारायचे, म्हणजे पूर्ण ते पाहिलं ना, असं वाटलं की आम्हाला सुद्धा भांडणं झाले कधी, तर आम्ही स्वतः संरक्षण कसं करायचं, घरच्यांचं संरक्षण कसं करायचं. त्यामुळे आम्ही पण घरच्यांना हट्ट केला की आम्हाला शिकायची इच्छा झाली, आम्हाला ते क्लासेस जॉईन करा. त्यावेळेस घरच्यांनी माझे ते क्लासेस जॉईन केले. नंतर मी 10वी पर्यंत सरांकडे शिकलो, डोंगरे सरांकडे. नंतर तिथून पुढे मला नेपाळचे सर भेटले, नेपाळ देशाचे सर होते. त्यांचं नाव गुरमी शर्पा, मास्टर गुरमी शर्पा. त्यांनी मला 4 वर्ष ट्रेनिंग दिली. हां, त्यावेळेस मी म्हणजे एक स्वतःला असं समजू लागलो की माझ्यासमोर कितीही काय जर झालं तर मी कमीत कमी एक टायमिंग 8 ते 9 जणांना मारू शकतो, एवढी माझ्यामध्ये हिंमत आली त्यावेळेस. हो. शालेय शिक्षणामध्ये शक्यतो क्रीडा प्रकाराकडे विद्यार्थी आजच्या काळामध्ये वळण्याचं प्रमाण कमी झालं आहे, मोटिवेट होण्याचं, आणि अभ्यासाकडे किंवा मोबाईलकडे विद्यार्थ्याचं लक्ष जास्त झालेलं आहे. तर याच्यातून डायव्हर्ट करून तुम्ही या तलवारबाजी याच्याकडे कसं मुलांना मोटिवेट करा? गोष्ट कशी आहे सर, सध्या घरच्यांना म्हणजे पालकांना काय वाटतं की मुलगा हा अभ्यास करून पुढे जावा, परंतु खेळ आणि शिक्षण हे दोन्ही गोष्टी तुम्ही समान ठेवल्या तर मुलांचा दोन्ही साईडनं फायदा होणार आहे. कारण की मुलं हा फक्त अभ्यासामधूनच करिअर करतील असं नाहीये, मुलं खेळामधून सुद्धा भरपूर फायदा करतात, त्यांना भरपूर करिअर आहे त्यामधून सुद्धा. तुम्ही मुलांना स्टेट खेळू शकतायत, नॅशनल खेळू शकतायत, त्यानंतर मिनी ऑलिम्पिक आहे, मिनी ऑलिम्पिकमध्ये पाठवू शकतायत, नंतर ऑलिम्पिक खेळ आहे, ऑलिम्पिकमध्ये घेऊन जाऊ शकता. म्हणजे सगळ्या भरपूर अशा गोष्टी आहेत की तुम्ही तिथं मुलांना पाठवू शकता, त्यामधून तुम्ही पण त्यांचंही करू शकता म्हणायचं. आता तलवारबाजी आणि दांडपट्टा याच्यामध्ये काही साधर्म्य आहे का, सारखेपणा? समजा नाही, दांडपट्टा वेगळा, दांडपट्टा वेगळा असतो, तलवार वेगळी असते. फक्त समजा त्याच्यामध्ये जे हालचाली आहेत थोड्याशा सारख्या वाटतात म्हणून हालचाल थोडी सारखी असते, परंतु पूर्ण त्या जे मुवमेंट असतात त्या पूर्ण वेगवेगळ्या राहतात. थोडं बॉक्सिंग बद्दल हां चालतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी समजा ती तलवारबाजी होती, तेच प्रकार याच्यामध्ये तोच प्रकार आपण शिकवतो त्याच्यामध्ये सगळे, त्याच्यामध्ये हे आहे पूर्ण. अजून कोणत्या खेळामध्ये तुम्हाला? सर मी मुलांना इथं आपल्या जिल्हा क्रीडा संकुलमध्ये मुलांना कराटे, बॉक्सिंग आणि लाठीकाठी हे 3 खेळ आहेत. आणि हा जो एक आहे हा समोराई, म्हणजे तलवारबाजी, आपल्याकडे तलवार म्हणतात, पण हा समोराई आहे. तलवारबाजी म्हणजे कशी राहते, आता ही समोराई आहे, ही समोराई ही पूर्ण स्ट्रेट तलवार आहे, ही जपानमध्ये वापरली जाते. म्हणजे निंजा जे म्हणतात त्यांच्याकडे ही समोराई असते, आणि आपल्या इकडे जे आहे ते तलवारचा पूर्ण हा आकार थोडा क्रॉस राहतो. हां, ह्याच्यामध्ये हा एवढाच फरक आहे फक्त. हो. अजून एक प्रश्न विचारतो, किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे, गडकिल्ले समजा, हा गडकिल्ले, तर त्याचं मी समजा तलवारबाजीचं कसं नातं आहे साधारण? सध्या कोणी म्हणजे तलवारबाजीमध्ये सध्या? सर तसं काही नाही, सध्या भरपूर जण आहेत, त्यांचे ऑलिम्पिकमध्ये पण भरपूर आहेत. कारण की सध्या गोष्ट कशी आहे, आपण जो हा गेम घेतोय हा महाराष्ट्र संघटना आपल्याकडे आहे, आत्ता नवीनच आलेली संघटना आहे, ती आपण सध्या महाराष्ट्रामध्ये प्रसार त्याचा चालू केला आहे सध्या घेण्यासाठी. आपल्याकडे कमीत कमी सध्या 15 जिल्हे जोडले गेलेत, 36 जिल्ह्यातले 15 जिल्हे जोडलेत. आपण आणखीन प्रयत्न चालूच आहेत दुसरे जिल्हे जोडण्यासाठी आपल्याकडे. आपल्यासोबत आहेत बद्रीनाथ तळेकर, हे आर्वीचे आहेत प्रॉपर, फुलसांगवीचे आहेत सर. स्विमिंग पूलमध्ये सुद्धा कोच आहेत, थोडं स्विमिंगबद्दल बी थोडंसं सांगा, किंवा जीवनामध्ये खेळाचं किती महत्त्व आहे विद्यार्थी जीवनामध्ये किंवा माणसाच्या जीवनामध्ये? हां, नाही, गोष्ट कशी आहे, तुम्ही कोणताही खेळ खेळा, काय प्रत्येक खेळ हा म्हणजे स्वतः शरीरासाठी हा एक निरोगीसाठीच आहे, काय. कारण कोणताही खेळ असेल त्यातनं मुलगा हा म्हणजे असं नाही की तो त्यातनं साईडला जाणार आहे, काय, त्याच्यामुळे त्याचा फायदाच होणार आहे. तुम्ही ॲथलेटिक्स असेल त्यामध्ये रनिंग आहे, त्यातून पण मुलांना स्टॅमिना बनतोय, त्यांनी सुद्धा म्हणजे मुलांचं आरोग्य हे निरोगीच राहणार आहे. म्हणजे कोणताही गेम असो, तुम्ही फक्त मुलांना खेळामध्ये त्यांना कन्वर्ट करा, कोणताही खेळ असो, असं नाही की हा खेळ चांगला आहे किंवा तो खेळ वाईट आहे, सगळे खेळ चांगलेच आहेत, असं काही नाही. खेळाचं स्वरूप थोडं बदललं गेलं, मोबाईलवर काही खेळ आहे, इंडोर खेळ आणि मैदानी खेळ जे आहे ग्राउंडवर खेळणं, त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. हो, आता कसं आहे माहिती आहे का, मोबाईलवरती जर खेळ खेळले मुलं तर त्यांनी मुलांना म्हणजे एक दुष्परिणाम होणार त्याच्यावरती. काय होणार, तर एक तर त्याचा लठ्ठपणा वाढणार आहे, दुसरी गोष्ट त्याची डोळ्यांना प्रॉब्लेम येणार आहे, म्हणजे त्याला गॉगल लवकर लागू शकतो. परंतु तोच मुलगा जर मैदानावरती खेळायला येत असेल तर त्याला म्हणजे गॉगल लागण्याची शक्यता कमी राहते, तो निरोगी राहतो, त्याची तब्येत चांगली राहणार आहे, काय. म्हणजे तुम्ही खेळताना मोबाईलवरती गेम किंवा कॉम्प्युटरवरती गेम न खेळता काय करा, तुम्ही त्यांना मोबाईल ह्याच्यावरती आउटडोअरवरती खेळायला घेऊन जा, म्हणजे मैदानावरती खेळायला घेऊन जा, किंवा बाहेर कुठं असे क्लासेस आहेत तिथं कुठेही त्यांना जॉईन करू शकता, असं काही नाही.
कॉन्सन्ट्रेशन सर जे घेतात समजा शहरी भाग, ग्रामीण भागातली मुलं याच्यामध्ये काय आहे? हो, ग्रामीण भागामध्ये पण आहेत. हो, ग्रामीण भागामध्ये पण भरपूर मुलांना म्हणजे स्कोप आहे खेळासाठी. परंतु गोष्ट कशी आहे, तिकडे खेळ तिकडे मध्ये मध्ये येऊ नको. हां, ग्रामीण भागामध्ये मी शिबिर घेतले. ग्रामीण भागामध्ये आपले क्लासेस पण चालतात. हो, कोणत्या गावात जातात? सध्या शिदोडमध्ये एक क्लास चालू आहे आपला एक. हो, तिथं 35 मुलं आहेत क्लासला. याच्यामध्ये समजा खेळामुळं मुलांना अभ्यासावरती कसा परिणाम होतो, त्याचा फायदा काय होतो? म्हणजे जर तुम्ही जर खेळ खेळत असाल तर मुलांची कशी एकाग्रता वाढणार आहे. कारण कसं मुलांचं खेळ जर खेळतच नसेल, फक्त अभ्यास करत असेल, त्यांच्या डोक्यावरती ट्रेस येणार आहे पूर्ण. त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो. कारण फक्त कसं शाळेमध्ये पण अभ्यास, घरी पण अभ्यास, सगळ्या गोष्टी अभ्यासच चालायला आहे. जर मुलगा जर खेळतच नसेल, त्या डोक्यावरती परिणाम होणं नक्कीच होणार आहे. काय त्यासाठी मुलांना होईल तेवढं तुम्ही खेळामध्ये सुद्धा त्यांना आवड निर्माण करा. मेन सांगण्याचा अर्थ हा आहे. आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना समजा तुमच्याकडे शिकायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर 9552 05 54 65, जिल्हा क्रीडा संकुल, जिमच्या वरती जुना टेबल टेनिस हॉल. सरांचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. यूट्यूब चॅनलला सरांच्या सबस्क्राईब करा. तर तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या SB स्पोर्ट्स 333. आपल्या थंबनेलमध्ये तुम्हाला दिसेल. सगळ्यांनी सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लहान मुलं जास्तीत जास्त अशा खेळांकडे प्रवृत्त करा, जेणेकरून तो सर्वांगीण परिपूर्ण बनला पाहिजे. की ज्याप्रमाणे लक्ष्मी आहे तुमच्याकडे पैसा आला पाहिजे, सरस्वती ज्ञान आलं पाहिजे आणि पार्वती म्हणजे तुमच्याकडे ताकद सुद्धा असायला पाहिजे. जुळी पांगळी लेकरं फार पुढे जाऊ शकत नाही. की तंदुरुस्ती सुद्धा महत्वाची आहे. त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन. नाही सर, कसं आहे, आता तुम्ही जर पाहिलं तर अपंग मुलं सुद्धा खेळामधनं भरपूर पुढे गेले. असं नाही की तो अपंग आहे म्हणजे तो काही खेळ खेळू शकत नाही. तो सुद्धा खूप खेळ खेळू शकतो. तो आज काही मुलं असे की ते ऑलिम्पिक सुद्धा खेळून आले. काहींना पाय नाही आहे, काहींना हात नाही, ते सुद्धा मुलं म्हणजे हे खेळ खेळतात. त्यांच्या वैयक्तिक स्पर्धा राहतात. असं नाही की त्यांच्या म्हणजे स्पर्धा होतच नाहीत. त्यांच्या स्पेशल स्पर्धा राहतात. म्हणजे अपंग असतील, कोणी मतिमंद असतील, त्यांच्या सुद्धा वैयक्तिक स्पर्धा. म्हणजे समजा तुम्ही शरीराने मतिमंद जरी असले तरी मनाने मतिमंद होऊ नका आणि आपण आपल्या खेळामध्ये प्रेरित राहून जीवनामध्ये पुढे जातो. थोडंसं सरांबद्दल अजून आपण जाणून घ्या. सर, तुम्हाला कुठले मेडल्स वगैरे मिळाले, तर तुमचा प्रवास कसा झाला त्याबद्दल थोडंसं. सर, मी 3 वर्ष तर शालेय स्पर्धा खेळलोच नाही. अगोदर आम्हाला शालेय स्पर्धा म्हणजे काय माहीतच नव्हतं. त्यानंतर शालेय स्पर्धा माहीत झाल्या. पण शालेय स्पर्धा खेळायच्या अगोदर मला कमीत कमी सांगतो सर, मी 3 वर्षामध्ये 35 स्पर्धा खेळलो. 35 स्पर्धामध्ये मला 15 गोल्ड मेडल होते सर. 35 स्पर्धामधले 15 गोल्ड मेडल होते. त्यानंतर काही स्पर्धा मी हारलो सुद्धा, असं काही नाही. आत्तापर्यंत पाहिलं माझं, जसं मी स्पोर्ट्स करिअरमध्ये आलो, म्हणजे फील्डमध्ये आलो, त्यावेळेसपासून मी कमीत कमी 150+ स्पर्धा खेळलो आहे. त्यात मला 75 ते 80 गोल्ड मेडल येतं, बाकी सिल्वर मेडल आहे. हो, त्यामध्ये 5% राखीव जागासाठीचे पण माझ्याकडे कमीत कमी सध्या 10 ते 12 सर्टिफिकेट आहेत. हो, अतिशय उत्तम प्रकारचे कोच आपल्याला बीडमध्ये उपलब्ध आहेत. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्या आणि कमीत कमी जीवनामध्ये 3-3, 6-6 महिने तरी तुम्ही स्वतःच्या सेल्फ प्रोटेक्शनसाठी, स्वयंसंरक्षणासाठी धडे घ्या. तुमचं वय काही असेल, तुमचं वयगट कुठलाही असेल, लहान असतील, मोठे असतील, सगळ्यांनी स्वतःला सेल्फ डिफेन्ससाठी तयारी केली पाहिजे. त्याबद्दल तुमचं म्हणणं. नाही सर, गोष्ट कशी आहे, मुलं एक वेळेस पहिली गोष्ट म्हणजे कशी, खेळामध्ये जर मुलगा नवीन आला तर त्याचं कमीत कमी 4 ते 8 दिवस अंग दुखतंच पहा काय. तर मग मुलं काय म्हणतात की नको आहे, अंग दुखतंय, खूप हे होतंय, ते होतंय. परंतु घरच्यांनी जर त्यांना सांगितलं की नवीन अंग दुखणार आहे तुझं, जोपर्यंत तुझ्या बॉडीला ही सवय नाही आहे, ज्यावेळेस तुझ्या बॉडीला सवय लागणार आहे ह्या गोष्टीची, त्यावेळेस तू पूर्ण त्या गोष्टीतनं रमून जाशील. म्हणजे तुला त्या गोष्टीचे हॅबिट्स होऊन जाईल पूर्ण म्हणजे बालपणापासून. हो, हां, म्हणजे लवचिकतासाठी कमीत कमी 5 वर्षापासून पुढं मुलांना पाठवलंच पाहिजे खेळायला. महाविद्यालयीन जीवनामध्ये ज्यावेळेस समजा आपण बीडचा विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजला जातो, पुणे, मुंबई, तर रॅगिंग नावाचा प्रकार असतो. मग त्यामध्ये स्वतःचा सेल्फ डिफेन्स हा मुलगा करू शकतो आपली ट्रेन झाला. हो, नक्कीच. रॅगिंगमुळं म्हणजे आता तरी समजा थोडंसं कमी झालं की आपल्या काळामध्ये 10-20 वर्षापूर्वी खूप मुलांनी आत्महत्या केल्या, मेंटल डिप्रेशन, स्ट्रेसमध्ये गेले. तर थोडं त्याच्यावरती प्रकार. तेच मुलं जर आज मार्शल आर्ट खेळले असते तर त्यांनी स्वतः संरक्षण केलं असतं. बरोबर. हो, जीवनामध्ये उत्साह, कॉन्फिडन्स
आणि एकाग्रचित्त या गोष्टीसाठी खेळाची गरज आहे. आणि मार्शल आर्ट मध्ये अजून कुठले कुठले प्रकार आहे याच्यामध्ये? सर मार्शल आर्ट म्हटल्यानंतर त्यामध्ये भरपूर प्रकार आले सर. आता मार्शल आर्टमध्ये कसे कराटे एक आहे, बॉक्सिंग आहे, किक बॉक्सिंग आहे, थाय बॉक्सिंग आहे, त्यानंतर उशू आहे, असे भरपूर खेळ आहेत. थोडं बॉक्सिंग बद्दल सांगा, म्हणजे विस्तृत होते सर. बॉक्सिंगचं मी तुम्हाला एक व्हिडिओ सेंड करतो. बरं, चालेल. ठीक आहे. धन्यवाद. हे होते आपल्या सोबत बद्रीनाथ तळेकर सर. तुमचा मोबाईल नंबर एकदा शेअर करा आणि आपण क्लोज करतोय. चालेल सर. एक आणखीन व्हिडिओ त्यामध्ये ॲड करून घेऊ. हो, धन्यवाद. हां हां आहे ना, फोटो आहे ना माझ्याकडे. ओके, स्टॉप.